तुम्ही पण त्यातले आहात का, की तुम्हाला मुगाची डाळ अजिबात आवडत नाही, पण मुगाच्या डाळीचे वडे मात्र तुम्हाला खूपच आवडतात? ते तर तुम्ही संपेपर्यंत खात बसता, नाही का? असेच हे वडे मस्त चविष्ट कसे करायचे? चला तर बघूया. अगदी झटकीपट मुगाची डाळ भिजवायला जास्त वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये अगदी 1 तास भिजवायची. 1 वाटी डाळ आणि सगळं साहित्य इथे लिहून दिलंय बघा. डाळ मस्त भिजवून घेतली, त्यामध्ये मस्त असा ठेचा तयार करून घालायचा. त्यामध्ये भरपूर जिरं, कोथिंबीर, लसूण घालायचा, हिरव्या मिरच्या, मीठ घालून हा ठेचा तयार केला. चवीनुसार कमी अधिक घालू शकता. हळद, जिरेपूड आणि ओवा चांगला हातावर चोळून घालायचा. चवीनुसार मीठ आणि पाव टीस्पून खाण्याचा सोडा घालायचा किंवा गरम कडकडीत तेल देखील 1 टेबलस्पून घालू शकता. आता तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर तुम्ही इथे तांदळाचं पीठ वापरा. माझ्याकडे नव्हतं म्हणून मी बारीक रवा वापरला. बारीक रवा घातल्याने हे वडे किंवा याचे आपण भजे करणार आहोत ते मस्त कुरकुरीत तयार होतात. आता मुगाची डाळ जी आहे वाटून वगैरे अजिबात घ्यायची नाही, तशीच ठेवायची आहे आणि बेसन पीठ आणि रव्यामध्ये छान अशी ती मिक्स करत मस्त चुरून घ्यायची आहे आणि मस्त असा घट्टसर हा पिठाचा गोळा आपल्याला इथे मळून घ्यायचा आहे किंवा हे मिश्रण असं तयार झालं पाहिजे. पातळ होत असेल तर मिश्रणामध्ये तुम्ही बेसन पीठ, रवा ॲड करू शकता आणि घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी ॲड करू शकता. अर्धा तास ते झाकून ठेवायचं. त्यानंतर कलथ्याच्या साहाय्याने वडे जे आहे तेलात सोडायचे. तुम्ही गरम तेल लावा कलथ्याला किंवा थंड तेल लावा आणि त्यानंतर त्यावर वडा थापून घ्या. अतिशय सोपं जातं थापायला. वडे ना पातळ पातळ बनवायचे म्हणजे ते तळायलाही सोपे जातात, लवकर तळल्या जातात आणि छान कुरकुरीत होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही वडे एकदा नक्की करून पहा. वरच्या बाजूने छान कुरकुरीत, त्याचबरोबर आतून छान खुसखुशीत तयार होतात. रवा घातल्याने खूप छान टेक्स्चर येतं. तर तुम्ही नक्की अशा पद्धतीने हे मुगाच्या डाळीचे वडे एकदा नक्की करून पहा. त्याचबरोबर तुम्हाला वडे करायला कंटाळा येत असेल, थापायला वेळ लागत असेल तर तुम्ही याच मिश्रणाचे भजे देखील बनवू शकता आणि अगदी मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत. मस्त सोनेरी रंगावर भजे आणि वडे तळून घ्या. मस्त खरपूस खमंग चविष्ट हे वडे किंवा भजे मुगाच्या डाळीचे तयार होतात. तर नक्की करून पहा. रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा चॅनलला. त्याचबरोबर यूट्यूबला पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा.